तरी सरकारला लाज वाटत नाही. अध्यक्ष महोदय, पुढे जाऊया. समिती बिमिती जाऊ द्या, काय समितीने म्हणून होणार आहे? कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात. अध्यक्ष महोदय, ही कर्जमाफी तुमची, याला कर्जमाफी म्हणायची? अरे सामान्य माणसाचं हित, तुमची नियत नाही तर कशाला करताय बोंबा मारताय? कशाला दिशाभूल करून शेतकऱ्याचा बळी घेताय? ही फसवणूक का झाली असं मी म्हणतो. ही फसवणूक होण्यामागे तुम्ही सांगितलं शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, ही केवळ निवडणुकीमार्फत जी मतं घेण्यासाठी घोषणा होती, हे आता काही लपून राहिलेलं नाही. हे महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे हे महापापच होतं शेतकऱ्यांसाठी. अटी शर्तीच्या जंजाळात अडकवणारी आणि दिशाभूल करणारी योजना आहे, हे आता सत्ताधाऱ्यांनी पण कबूल केला. आत्ता भाषण करताना त्यांचे विचार व्यक्त करताना, म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ही फसवी आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. हे कुठेही लपवण्याची गरज नाही. 19 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा नैसर्गिक संकट किती आले? तो 19 पासून 5 वेळा नैसर्गिक संकट आले. 19 ची कर्जमाफी झाल्यानंतर तुम्ही आता त्यांना वगळताय. अनेक वेळा दुष्काळ आला, गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, वादळ आले. अशा अनेक संकटातून शेतकरी जात असताना तुम्ही 12 लाख 71,000 शेतकऱ्यांना 2 लाखाच्या पर्यंतची कर्जमाफी तुम्ही वगळली आणि फक्त 50,000 रुपयाची मर्यादा घालण्यात आली. त्यातही थकीत रक्कम आधी स्वतः भरल्याशिवाय याचा लाभ होणार नाही, हा करंटेपणा सरकारने या ठिकाणी केला. दादा, म्हणजे 19 मध्ये लाभ असणाऱ्यांना उर्वरित पैसे भरा, हे मी तुमच्या अटीमध्येच आहे. मी काही खोटं बोलून मी काही सभागृहामध्ये चुकीचं काही मांडतो असं नव्हे. तुमची नियत नाही तर कशाला करताय बोंबा मारताय? कशाला दिशाभूल करून शेतकऱ्याचा बळी घेताय? हे अशी घालण्याची गरज होती? हे तुम्ही भरल्याशिवाय हे 50,000 रुपये मिळणार नाही. 19 नंतरच्या 7ही खरीप हंगामामध्ये जी परिस्थिती होती, पूर, दुष्काळग्रस्त परिस्थिती, अतिवृष्टी, खूप नुकसान झालं शेतकऱ्याचं. सलग 7 वर्ष नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला. अध्यक्ष, सुमारे 23.63 लाख नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आता फक्त 50,000 रुपये मिळणार. म्हणजे जवळपास 24 लाख शेतकऱ्यांना तुम्ही 50,000 रुपयाचं प्रोत्साहन देणार, तेही उर्वरित रक्कम भरल्यानंतर. त्याच्यात नाहीतर देणार नाही. यापूर्वी एकदा कर्जफेड केली तरी लाभ मिळत होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडी जनाची नाही तरी मनाची आपण काळजी करा. मनाची, हृदयावर हात ठेवू, विचार करा गांभीर्याने की जर या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला द्यायचा होता तर ही एकदा कर्जमाफी केली तरी लाभ मिळत होता. आता मात्र 4 वेळा कर्जफेड केल्याशिवाय लाभ मिळणार नाही अशी कठोर अट यामध्ये घातण्यात आली. प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्यांना शिक्षा आणि थकबाकीदारांना अर्धवट दिलासा, हे काय धोरण आहे? याला धोरण म्हणायचं आपण. साखर कारखान्यातील हंगामी कामगार, बाजार समिती कर्मचारी, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँक, जिल्हा बँक, दूध संघामधील हजारो कर्मचाऱ्यांना यापासून वंचित ठेवण्यात आलं. हे तर केलंच, आता त्याचा दोष आहे काय? हंगामी कामगार त्यातून वगळले. अरे कमाल आहे. त्या ऊस कारखान्यात, साखर कारखान्यात हंगामी कामगार कर्जमाफीतून वगळणं योग्य आहे? काय त्याला मिळतं? तो कशाला कामगार म्हणून जातो? अध्यक्ष महोदय, हा व्यक्ती, हा मजूर पोटाची खडगी भरत नाही, शेतात पिकत नाही, शेतीच्या भरोशावर जगता येत नाही म्हणून तो कामावर जातो. हे तरी साधं गणित आहे. हे साधी अक्कल जर नसेल आणि ह्याच्या अटीमध्ये घालताय तुम्ही बाजार समितीचा कर्मचारी, सहकारी सूतगिरण्या, बँकांचे आणि दुग्धव्यवसायाचे हजारो कर्मचारी, आणि यात हे सगळ्यांना यातून वगळलं. महिनोमहिने पगार न मिळणाऱ्या कामगारांनाही तुमचा पगार. अरे आहे काय? यातून किती लोकांना महिनोमहिने पगार मिळते? थकीत आहे, वर्ष मिळत नाही. कधी कधी पोटाची खडगी भरायसाठी रात्रंदिवस भटकावं लागतं यांना. त्यात लोकप्रतिनिधी समजू शकतो, त्यातून वगळले. पण त्यातला एससी असेल, आरक्षणाचा लाभ घेणारा लोकप्रतिनिधी, एसटी असेल, दलित असेल, आदिवासी असेल, त्यांनाही वगळलं. तो आरक्षणातून लोकप्रतिनिधी पंचायत समितीचा सदस्य झाला, ग्रामपंचायत सरपंच झाला, जिल्हा परिषद सदस्य झाला. त्याला वगळण्याची काय गरज होती? ही कर्जमाफी तुमची, याला कर्जमाफी म्हणायची? अरे सामान्य माणसाचं हित, गरीब माणूस त्या ठिकाणी तुमच्या या कर्जमाफीतून सुटत असेल तर आकडेवारीचा हा सरकारचा दावा
निश्चितपणे खोटा आहे. 2019च्या कर्जमाफीच्या तुलनेमध्ये कमी अटी असूनही 32,37,000 एवढ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि खर्च झाला होता 20,497 कोटी रुपये. 2017च्या कर्जमाफीत 44.4 लाख शेतकऱ्यांना लाभ देऊन 18,500 कोटी रुपये खर्च झाला. अध्यक्ष महोदय, मग यापेक्षा अधिक जाचक अटी असताना यावेळी 56 लाख शेतकऱ्यांना लाभ आणि तब्बल 36,000 कोटी रुपयाचा दावा कशाच्या आधारावर आहे? किती दिशाभूल करताय तुम्ही, किती खोटं बोलताय तुम्ही, किती असत्य मांडताय तुम्ही. हा दावा, हा वास्तव, हे खरं उतरेल का? ही कर्जमाफी नाही, हे कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्याची फसवणूक आहे, ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आज आपण ज्यांच्या या फसव्या घोषणा आता बंद करून आमची मागणी आहे या निमित्तानं की सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली पाहिजेत. ही मागणी आपण मान्य करावी. या अटी आणि शर्ती यातून काढाव्यात. ज्यांचे फार्मर आयडी नाही, किती टक्के शेतकरी आहेत आपण मंत्री महोदय सांगावं. तुम्ही ज्या अटी आहेत याच मोर्चाच्या मागण्या आहेत. पहिली मोठी अट तुमची काय आहे? 19च्या कर्जमाफीचा लाभ ज्यांना मिळालेला आहे त्यांना आता 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यांना केवळ 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार. अध्यक्ष महोदय, पीक कर्ज दुसरं 2 लाख रुपयाचं पीक कर्ज आहे, ज्याला कर्ज आहे, मी काढलंय समजा, तर मी आधी 1.5 लाख भरायचे, मग 50,000 रुपयाचं अनुदान सरकार मला देणार. आता मधल्या काळात एवढी आपत्त्या शेतकऱ्यांच्यावर आल्या, शेतकरी कर्जबाजारी झालाय, त्याला एवढे पैसे कुठून भरता येणार? या एका अटीमुळे 36 लाख शेतकरी बाहेर जात आहेत या आपल्या कर्जमाफीच्या योजनेतनं. दुसरी अट काय? 25-26 आणि 26-27 या दोन्ही वर्षाचे कर्ज नियमित भरले असेल तरच प्रोत्साहनपर अनुदान मिळेल. म्हणजे 2 वर्ष तुम्ही रेग्युलर असला तरच प्रोत्साहनपर अनुदान मिळेल. अध्यक्ष महोदय, गेल्या वर्षी सरकारने सांगितलेलं की अतिवृष्टीमुळे आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कर्ज फेडणे शक्य झालेले नाही. मग अध्यक्ष महोदय, ही अट घालायची काय गरज होती? नैसर्गिक आपत्तीमुळे कर्ज भरता आलं नाही, ज्या शेतकऱ्याला मदत करण्याची इच्छा सरकारची आहे असं आम्ही मानतो, त्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या अटी घालून सरकार शिक्षा देण्याचं काम करते. अध्यक्ष महोदय, या अटीमुळे 15 लाख शेतकरी आणि जवळपास 7,000 कोटी रुपयांचा लाभ अडकणार आहे. म्हणजे शेतकरी 15 लाख बाहेर गेले. हजारो शेतकरी दुहेरी फटक्याचे या बळी पडत आहेत. ना कर्जमाफी ना प्रोत्साहनपर अनुदान. सरकार काय म्हणतं? ही कर्जमाफी ऐतिहासिक आहे. आता ऐतिहासिक अशी कोणती कर्जमाफी झाली आहे ज्यात लाखो शेतकऱ्यांना बाहेर ठेवतोय आणि आपण आपल्या योजनेला ऐतिहासिक म्हणतोय? ही अध्यक्ष महोदय सावरकर साहेब, ही कर्जमाफी आहे का पात्रता परीक्षा आहे? आणि पात्रता परीक्षेत आता किती लिकेजेस आहेत तुम्हाला माहिती आहे. ज्याला सर्वाधिक मदतीची गरज आहे त्याला बाहेर ठेवायचं, हा काही न्याय योग्य नाही. शेतकरी संतप्त आहे. एल्गार अन्नत्यागाचा नावाने त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. या सगळ्या अटी तात्काळ रद्द कराव्यात. 19च्या कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा. 25, 26, 27 कर्ज नियमित भरण्याची अट रद्द करावी. 25-26 मधील थकीत पीक कर्जाचाही कर्जमाफीत समावेश करावा आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय विनाअट सरकार कर्जमाफी जाहीर करावी. अध्यक्ष महोदय, अशी आमची कर्जमाफीचा विषय, कर्जमाफीचे मुद्दे आणि त्यामध्ये असणारे निकष, जाचक, अटी याबद्दल बोलले. पण अध्यक्ष महोदय, मी आपल्या सगळ्यांना सांगतो की शेवटी मी नेहमी म्हणतो की शेवटी आपण सगळी शेतकऱ्याची बहुतांशी मुलं आहोत. शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांच्या समस्या हे आपल्या सर्वांना माहीत आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न ह्यामध्ये अनेक जणांचे प्रश्न मांडले. मी सर्व सदस्यांना एवढं प्रामाणिकपणे सांगतो की साधारणतः मुख्यमंत्री महोदयाने जी जाहीर केलेली जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आज आपण अजून आकडे घेतोय, साधारणतः त्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांच्या वर आणि अजूनही 56 लाख शेतकरी आणि साधारणतः 36,585 कोटी रुपयाची रक्कम इतकी माफी आपण देतोय. अजूनही त्यामध्ये सदस्यांनी पाठीमागं यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे, काही निकषामध्ये काही अटीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांना आपण सगळ्यांनी त्यावेळेस सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी, विरोधी सदस्यांनी पण गोष्टी चांगल्या मांडल्या, शेतकऱ्यांविषयी मांडल्या. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं यामध्ये आपण निश्चित प्रकारे यामध्ये बदल करू. यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे, यामध्ये बदल केल्यानंतर कुठल्या गोष्टीमध्ये माझ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, तो मुख्यमंत्र्यांनी उपसमितीला त्यामध्ये निर्णय घेऊन निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत. आणि आपल्याला परत तुम्ही उद्या म्हणसाल की मुख्यमंत्री म्हटले होते की 30 जून पूर्वी
कर्जमाफी दिली जाईल, ही गोष्ट बरोबर आहे. उद्या 30 जून आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे. आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर आपण राज्यपाल महोदयांच्या सहीला हे आपल्याला कर्जमाफीच्या त्यांची जी आपली जी योजना आहे ती त्यांच्या सही राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल. हे पण आपल्या सगळ्या सदस्यांना आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये मी सूचित निश्चित प्रकारे करतो. खरं तर मी अध्यक्ष महोदय, मला कधी कधी शेवटी सुरुवात तर केली पाहिजे. सुरुवात केल्यानंतर वडेट्टीवार साहेब त्यातनं आपल्याला काय अडचणी आहेत, त्यातनं शेवटी वडेट्टीवार साहेब 100% तुम्हाला पण शेतकऱ्यांची काळजी आहे, आम्हाला पण शेतकऱ्याची काळजी आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, सुनेत्रावहिनी पवार आहेत. का हो, त्यांना का दुःख? शेतकऱ्यांना जर कर्जमाफी ज्यादा रक्कम गेली त्यांना काय दुःख आहे, की त्यांना कमी रक्कम गेली त्यांना काय आनंद आहे? ती पण शेवटी शेतकऱ्या, तुम्ही ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या. त्यामुळं त्यांना पण आम्हाला पण इथं बसलेल्यांना पंकजा ताई सकट सगळ्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे हो. त्यामुळे असं काय होईल विनाकारण असा एखाद्या वेळेस भ्रम केला जातो, तुम्हालाच काळजी आहे ना आम्हाला काळजी नाही. अरे आम्ही पण शेतकऱ्याची लेकरं होतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. या राज्यातील माझ्या अडचणीला शेतकऱ्याला मदत करणं, कर्जमाफीच्या पाठीमागे उभं राहणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री हे निर्णय घेत आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हे पण आजच्या ह्याच्यामुळे